घेतला आहे. धावा झालेल्या आहेत नवदुर्गाच्या 2. पहिल्या चेंडूवरती आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत सचिन. सिद्धेश याचा चांगला चेंडू आणि तेवढी चांगली प्लेसमेंट. या वेळेला मात्र गॅप टिपण्यामध्ये यश मिळालं नाही, पण ड्राईव्ह साठी जे टायमिंग आणि जे कसब दाखवलं ते उल्लेखनीय. 3 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. हा चांगला चेंडू. गेली अनेक वर्ष, शेकडो वर्ष क्रिकेट खेळायला जात आहे, पण क्रिकेटमधील जो यॉर्करचा चेंडू आहे त्याचा उपाय अजूनही फलंदाजांना मिळालेला नाही. तोच एक अप्रतिम यॉर्कर सिद्धेश सारख्या हुशार गोलंदाजाकडून आपण पाहिला. आता स्ट्राईक वरती सचिन. आता मात्र संधी आणि बाद. सचिन ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये स्लॉटवरील चेंडू गॅप मध्ये ड्राईव्ह करताना अपयश आलं. चेंडू हवेत राहिला आणि बाद. पहिला गडी बाद होतोय नवदुर्गा संघाचा. एकूण धावसंख्या 4 एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईक वरती निखिल. सिद्धेश एक जबरदस्त बाउन्सर. घरी आजी असली ना की आजी नातवाच्या कानामध्ये ना हवा फुंकते, तसंच हा चेंडू जो आहे बाउन्सरचा चेंडू निखिलच्या कानामध्ये हवा फुंकून गेला असणार आणि बाउन्सर हा कानामध्ये हवा फुंकणारा असावा. फुलटॉस चेंडू. यावेळेला मात्र बिंबर. आता अंपायरचा इशारा की चेंडू डीप होतोय. निखिलकडे इशारा करत त्यांनी तेच दाखवलं की चेंडू डीप होत होता, स्टंपच्या दिशेला येणारा होता. धावसंख्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात. संघ नवदुर्गा स्ट्राईक वरती पहिल्यांदाच खुशाल आलेले आहेत. सचिन यांची जागा ज्यांनी घेतली. पुन्हा एकदा डीप करणारा चेंडू. यावेळेला मात्र फुलटॉस आणि कार्पेट ड्राईव्ह. RPL चौकार. प्लेसमेंट परफेक्ट, टायमिंग अप्रतिम आणि रिझल्ट सुद्धा परफेक्ट. 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली 9 एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ नवदुर्गा पुन्हा एकदा सह्याद्री मैदानावर उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला साथ देणाऱ्या आणि घर बसल्या किंवा आपल्या ऑफिस प्लेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत, आपलाही मनपूर्वक आभार. यूट्यूब चॅनल पार्टनर श्री साई स्पोर्ट्स, आपलाही मनपूर्वक आभार. आमच्या प्रायोजकांच्या यादीमध्ये सामील जुगल आहेत नवीन गोलंदाज. प्रायोजकांच्या यादीमध्ये सामील एजेस, बेस्ट्रो, जयदीप ग्रुप, गामी ग्रुप,
महाकोल अधेन्सिव्ह, अन्नास किचन, नवदुर्गा मित्र मंडल, तिलकनगर पद्मशाली असोसिएशन आपलेही मनपूर्वक आभार. जुगल स्पार्टन्स तर्फे नवीन गोलंदाज शुभम, क्षेत्ररक्षण थर्ड मॅन म्हणण्यापेक्षा सेकंड स्लिप म्हणावं लागेल. पॉइंट, कव्हर पॉइंट, मिड ऑफ. यावेळेला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचला. यस, पोहोचला. RPL चौकार. निखिल जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. मुंबईमध्ये दोन गोष्टी कधीच थांबणार नाहीत. एक म्हणजे मुंबईमधील मेट्रोचं काम आणि दुसरं म्हणजे निखिलचा फलंदाजी मधला फॉर्म. जबरदस्त फॉर्म मध्ये निखिल. एकूण धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा खुशाल यांना नावाप्रमाणे खुशाल गेंदबाजी करून चालणार नाही, गोलंदाजी करून चालणार नाही. माफी असावी. गोलंदाज आहेत जुगल. दोन धावांचा प्रयत्न आणि स्ट्रायकर एंडवरती थोडंसं तेज धावावं लागलं खुशाल यांना. माफी असावी. जुगल आहेत गोलंदाज. गोलंदाजीने जुगलबंदी करण्याचा प्रयत्न त्यांचा. आतापर्यंतची धावसंख्या 16. आतापर्यंतचा रन रेट या दुसऱ्या षटकामध्ये आहे 12चा. धावांचं आव्हान देण्याचं आमंत्रण दिलं गेलेलं आहे स्पार्टन्स कडून नवदुर्गाला आणि आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 16. 16 विदाउट फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न आणि शॉट थर्ड मॅन. एक चांगला झेल टिपला गेलेला आहे आणि खुशाल यांना आता पवेलियनचा रस्ता मोकळा झालेला आहे. एकूण धावसंख्या 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघ नवदुर्गा. नवीन फलंदाज ज्यांना या सामन्यामध्ये नायक होण्याची गरज. फलंदाजाचं नाव विनायक. समोर निखिल. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनायक यांनी चेंडू तपासून पाहिला. जसा डॉक्टर रुग्णाला तपासतो तसा त्यांनी चेंडू तपासून पाहिला. योग्य चेंडू आहे की नाही. पुन्हा एकदा जुगल आणि समोर निखिल. चांगला चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा संधी जुगल यांना आणि बाद. निखिल यांची फलंदाजी आज निखरू शकली नाही. तिसरा गडी बाद. एकूण धावसंख्या 16. या आधीच्या चेंडूवरती खुशाल पवेलियन मध्ये जाताना पाहिले. या पाठोपाठच्या चेंडूवर निखिल सुद्धा बाद झालेले आहेत. म्हणजेच गोलंदाज जुगल यांना हॅट्रिकची संधी.
स्ट्राइक वरती विनायक, नवीन फलंदाज समीर, रोहिणी प्रीमियर लीग मध्ये काल एक हॅट्रिक आपण रोहित यांच्याकडून पाहिली जर मी चुकीचा नसेल तर, आणि आता ही दुसरी हॅट्रिकची संधी. गोलंदाज स्पार्टनचे जुगल, स्लोअर हाफ डिलिव्हरी, फार चांगला चेंडू आणि स्लोअर आर्म डिलिव्हरी टाकण्याचंही एक कसब असतं. यासाठीही तुमचा अभ्यास लागतो. रनअप आपल्याला 30 ठेवावी लागते, खांद्याची गती 30 ठेवावी लागते, पण अंतिम क्षणी आपल्या मनगटाला आणि आपल्या बोटांना वळण द्यावं लागतं, फिरकी द्यावी लागते आणि चेंडूवरील गती कमी करावी लागते ज्याचा आभास फलंदाजाला होऊ नये. आता मात्र तेज बाउन्स, विनायक आणि समीर यांना थोडासा वेळ नक्कीच घ्यावा लागेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13-3 गड्यांच्या मोबदल्यात जुगल 16, मी 13 बोललो, आय एम सॉरी. आज चहामध्ये आलं त्याने थोडंसं कमी टाकलं असावं बहुतेक. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स. आई रिपीट, 16 रन बने हैं 3 विकेटों के पतन पर 2 ओवर के समाप्ति के बाद. रोहिणी प्रीमियर लीग, सिद्धेश दलवी नए गेंदबाज. सिद्धेश व्यक्तिगत दूसरा ओवर करेंगे और टीम के लिए तीसरा ओवर करेंगे. मध्यम तेज गेंदबाज है और काफी होनहार गेंदबाज है स्पार्टन्स के. 16 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब समीर पहली बार और ये कट स्ट्रोक, कवर पॉइंट के ऊपर से खेला गया है ये कट स्ट्रोक और यहां पर मिले हैं 4 रन. बहुत कमाल के ये खिलाड़ी हैं समीर मिस्त्री. इस मैदान में ही नहीं तो मुंबई के सारे मैदानों में जिन्हें केवल नाम से पहचाना जाता है. टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम, बड़े बल्लेबाजों के नामों के लिस्ट में जिनका नाम हमेशा लिया गया, ऐसे बल्लेबाज समीर मिस्त्री. अब रनों की संख्या जो है वो है 20, 3 विकेटों के पतन पर, और समीर ऐसे ही
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे आणि मैदान जे प्रेक्षक आणि खेळाडू अन्य खेळाडू जे मैदानावरती आहेत त्यांनी बाहेर यायचे. स्पार्टन्स विरुद्ध नवदुर्गा यांच्यामधील सामना. मी रोहिणी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीनं आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं मंचावरती स्वागत करू इच्छितो श्री राजाभाऊ चौगुले यांचं. राजाभाऊजी आपलं हार्दिक स्वागत. रोहिणी प्रीमियर लीग चे सामने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. धावसंख्या झालेली आहे 24. गोलंदाज धावसंख्या 24. आणि पुन्हा एकदा स्पार्टन संघाचे कर्णधार सॅम्युअल यांचा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे नवदुर्गा संघाचे कर्णधार यांचेही आभार. नवदुर्गा विरुद्ध स्पार्टन्स. धावसंख्या 24. संघ नवदुर्गाची. यावेळेला मात्र जोरदार प्रहार आणि काही हरकत नाही. एफर्ट जबरदस्त. फ्री हिट होता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी की हा चेंडू जो आहे जो फ्री हिट होता. धावसंख्या 25. 3 गड्यांच्या मोबदल्यात. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात संघ नवदुर्गा. स्ट्राइक वर समीर आणि नॉन स्ट्राइक एंडवरती विनायक. काही क्षणांच्या व्यत्ययानंतर सामन्याला पुढे सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. यावेळेला चांगला स्ट्रोक समीर यांच्याकडून. पहिली धाव तेज गतीने मिड विकेटच्या क्षेत्रात. हलकीशी मिसफील्ड पण धाव मिळेल फक्त 1. एकूण धावसंख्या 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला स्ट्रोक आणि कॅच. लेग स्लिपला हा कॅच टिपण्यात आला. सॅम्युअल जे विकेट कीपर आहेत त्यांच्या हाताला हा चेंडू लागला होता आणि लेग स्लिपच्या दिशेला हा झेल टिपण्यात आला. संदीप तेथे होते लेग स्लिप पोझिशन मध्ये. नवीन येणारे फलंदाज शशी. विनायक बाद होऊन पवेलियन मध्ये पोहोचलेले आहेत. नवीन फलंदाज टीमचे ओनर नवदुर्गा संघाचे शशी. शशी हा चांगला स्ट्रोक. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पहिली धाव. गोलंदाज एल्टिन. हा चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या क्षेत्रात.
यावेळेला मात्र हलकीशी मिसफिल्ड आणि बॅकअप जरुरी. एकूण धावा 28. 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. राजाभाऊ चौगले साहेब आमच्या सोबत मंचावरती उपस्थित आहेत. राजाभाऊजी आपला पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आपल्या उपस्थितीबद्दल. गोलंदाज सॅम्युअल. सॅम्युअल टू समीर आणि हा जोरदार प्रहार आहे. उंची मिळाली आहे. अंतर मिळतंय का? जी हां, आरपीएल सिक्सर. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंमध्ये 15 धावांची खेळी खेळलेली आहे समीरने आपला संघ नवदुर्गासाठी. हा चांगला चेंडू आणि ही झुंज समीर आणि सॅम्युअल मधली नाही आहे. ही झुंज टेनिस क्रिकेटच्या 2 लोकप्रिय खेळाडूंमधली झुंज आहे. निष्णांत खेळाडूंमधली झुंज आहे. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र एक मोठा स्ट्रोक. यावेळेला अंपायरच्या इशाऱ्याचा वाटही आपल्याला पाहावी लागणार नाहीये. षटकार. धाव संख्या 40. 4 गड्यांच्या मोबदल्यात चौथा षटक गतिशील. 7 चेंडूंमध्ये 21 धावांची खेळी समीर. आता मात्र छोटा चेंडू. हा चेंडू शॉर्ट जरूर होता पण यावरती गती बिलकुल दिली नव्हती सॅम्युअल यांनी. त्यामुळे कट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसला समीर यांचा. 40 for 4. हा चांगला कट स्ट्रोक. गॅप मध्ये सुद्धा चांगली प्लेसमेंट. पहिली धाव तेज गतीनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही कारण की समीर यांना पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राइक वर ही यायचं असेल. 1 to go ॲज ऑफ नाव. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शशी. आणि अशाच प्रकारे चौथ्या षटकाची समाप्ती. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात टीम नवदुर्गा. मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय राजूभाऊ चौगले साहेब यांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. अनेक मान्यवरांच्या एकत्रित येण्यानं या स्पर्धेचं आयोजन झालं. मी सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. संजीवजी, विश्वकर्माजी, आपल्या सहकार्याबद्दल आपलं अनेक आभार. ओमकारजी, कुशलजी, पद्मशाली असोसिएशन यांचाही मनपूर्वक आभार. नवदुर्गा यांची धावसंख्या 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. $41 for 4 आफ्टर कंप्लीशन ऑफ 4. सरासरी धावांची आतापर्यंत
10 धावा प्रति षटकामागे जवळजवळ बनत आहेत. हा जोरदार प्रहार होता. चौकार. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा. पुन्हा एकदा समीर याला 10 चेंडूंमध्ये 26 धावांची खेळी. कधी कधी काय असतं की एखादा चांगलं काम करणारा अधिकारी जरी असेल सरकारी क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं तरी त्याची बदली होते. आतापर्यंत त्या क्षेत्ररक्षकाचं कार्य मैदानावरती चांगलं होतं तरी सुद्धा त्यांची बदली झालेली आहे. समीर यावेळेला मात्र थोडासा ग्लॅमरस स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक निर्धाव चेंडू राहिला. 26 धावा 11 चेंडूंमध्ये समीर यांच्या झालेल्या आहेत. हा चांगला चेंडू. रोहित धावा 26 समीर समोर. फुलटॉस चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. 2 खेळाडूंच्या बरोबर मधील क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला. 4 धावा मिळाल्या. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक. फक्त स्टँड अँड डिलिव्हर. हा चांगला स्ट्रोक. मिड विकेटच्या क्षेत्रात पहिली धाव. दुसऱ्या धावेसाठी चांगली तालमेल. चुकीचा थ्रो म्हणावा लागेल. 51 धावा झालेल्या आहेत. धावांचं अर्धशतक सुद्धा नवदुर्गाचा पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती समीर त्रिफळाचीत झालेले आहेत. एकंदरीत नवदुर्गा संघाची धावसंख्या 51 आणि गडी बाद होण्याची संख्या 5. 52 धावांचं लक्ष्य. 52 इज द टार्गेट फॉर टीम स्पार्टन. स्टनर्स टीमचे कप्तान आणि केअर ग्रुप अजिंक्य टीमचे कप्तान आपण मंचाजवळ यायचंय नाणेफेकीसाठी.
नाही तर संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभर आपल्या खेळीच्या जोरावरती ज्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक लोकप्रिय फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावलं असे खेळाडू म्हणजे सॅम्युअल चौगले. आणि आमच्यासाठी ही टिळकनगरच्या सर्व रहिवाशांसाठी ही सन्मानाची बाब आहे की आमच्यापैकीच एक खेळाडू आज संपूर्ण टेनिस विश्वामध्ये नाव कमावत आहे, प्रगतीपथावरती आहे. आज तेच फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. साथीला एक बळकट खेळाडू अष्टपैलू सिद्धेश आणि त्यांच्या समोर नवदुर्गाचे निपुण गोलंदाज समीर. पुन्हा एकदा जी झुंज आहे, पुन्हा एकदा झुंज दोन लोकप्रिय खेळाडूंमध्ये, समीर विरुद्ध सॅम्युअल. आता काही संदेश टीमच्या महत्वाच्या खेळाडूंकडून समीर यांना दिला जात आहे. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. सॅम्युअल यांच्यासाठी थर्ड स्लिप मध्ये खेळाडू दिसत आहे. पॉइंट मध्ये खेळाडू, कव्हर मध्ये खेळाडू आणि मिड ऑफ मध्ये खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात, वाइडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. एक खेळाडू मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये तैनात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू तैनात. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव करण्यात आलेले आहेत. मिड ऑफला सर्कल मध्ये घेण्यात आले आहे. वाइडिश लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे आणि मिड विकेट तैनात करण्यात आलेला आहे. खेळाडूंची जागा इथून तिथे बदलण्यात आलेली आहे. सॅम्युअल आपल्या बॅटची ग्रीप अजून जास्त बळकट व्हावी, मजबूत व्हावी यासाठी या सह्याद्रीची माती त्यांनी आपल्या हाताला लावून घेतलेली आहे. समीर टू सॅम्युअल. शॉर्ट बॉल, बाउन्स. आपण पाहुण्यांचं स्वागत नेहमी चहा पाणी विचारून करतो आणि समीर फलंदाजाचं स्वागत बाउन्सरने. चांगला चेंडू. आता मात्र कव्हर्सच्या वर खेळलेला हा स्ट्रोक आणि उत्कृष्ट फिल्डिंग. पाहावं लागणार आहेत किती धावा मिळाल्यात. 2 धावा, पण स्ट्रोक साठी पूर्ण मार्क्स, क्षेत्ररक्षणासाठी ही पूर्ण मार्क्स. धावसंख्या पोहोचलेली आहे. या 2 धावांनी खातं उघडले गेलेलं आहे. स्पार्टन संघाचं 52 धावांचा पाठलाग करताना 2. पुन्हा एकदा चर्चा प्रमुख खेळाडूंमध्ये. स्पार्टन्स विरुद्ध नवदुर्गा. टॉस साठी केअर ग्रुप अजिंक्य आणि स्टनर्स. केअर ग्रुप अजिंक्य आणि स्टनर्स नाणेफेकीसाठी यायचंय कृपया. केअर ग्रुप अजिंक्य आणि स्टनर्स नाणेफेकीसाठी यावं. ही शेवटची पुकार आहे. केअर ग्रुप अजिंक्य आपल्यासाठी, स्टनर्स आपल्यासाठी, अन्यथा आपल्याला सुद्धा पेनल्टीचा सामना करावा लागेल. समीर यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग स्ट्रोक. 4 धावा. सॅम्युअल तुमच्या गाडीमध्ये फ्युएल असेल तर गाडी जोराने धावते आणि तुमच्या संघामध्ये सॅम्युअल असेल तर धाव फलक जोराने धावतं. सॅम्युअल. धावसंख्या पोहोचलेली आहे 6. 0 गड्यांच्या मोबदल्यात. समीर. हा चांगला चेंडू. यावेळेला मात्र दमदार प्लेसमेंट. पुन्हा एकदा 4 धावा. बऱ्याच वेळेला आपण पाहतो नेत्याच्या मागे जशी
कार्यकर्ता धावत असतात, तसेच या चेंडूच्या मागे 2 खेळाडू धावत होते. नेता कधी कोणासाठी थांबत नाहीत आणि चेंडूही कधीही कोणासाठी थांबत नाही. 4 धावा मिळाल्या. एकंदरीत धावसंख्या 10, 0 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चर्चा. 10 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. 26 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. स्पार्टन माफी असावी, स्टनर आणि केअर ग्रुप अजिंक्यमध्ये नाणेफेक होईल. नाणेफेकीसाठी आम्हाला साथ मिळते, ती म्हणजे राजाभाऊंची. राजाभाऊ चौगलेजी आमच्या सोबत उपस्थित आहेत. नाणेफेक झालेली आहे. संघ स्टनर्सने जिंकलेला आहे टॉस आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय. राजाभाऊजी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार आपल्या सहकार्याबद्दल. वळूया सामन्याकडे. आणि 3 चेंडूंमध्ये 3 षटकार, 3 चौकार. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार. एकूण धावसंख्या 5 चेंडूंमध्ये 14. सॅम्युअल यांची व्यक्तिगत. संघाची धावसंख्या 14 आणि विनोदजींच्या हस्ते रोहिणी प्रीमियर लीग मध्ये सन्मान दिला जात आहे. सन्माननीय श्री राजाभाऊ चौगलेजी यांना. धन्यवाद राजाभाऊजी. असंच प्रेम सह्याद्रीवरती आणि सर्व खेळाडूंवरती राहावं. नायर सर आपलाही आभार. संजीवजींना मी विनंती करेन की ही छोटीशी भेट, हे सन्मान चिन्ह राजाभाऊंना आपण द्या. या सन्मान चिन्हाच्या चकाकीप्रमाणेच आपल्या चेहऱ्यावरचं हसू टिकून राहावं. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. वळूया सामन्याकडे. 4 चेंडू 4 चौकार. धावसंख्या 18. एकूण धावसंख्या 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. राजाभाऊजी आमची आता विनंती घेत आहेत. राजाभाऊजी पुन्हा एकदा धन्यवाद. वळूया सामन्याकडे. 4 चेंडू 4 चौकार. फलंदाज सॅम्युअल. 18 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. नवदुर्गा यांच्या पहिल्या इनिंगचा स्कोर जर यांची तुलना झाली तर नवदुर्गाचा या समयी स्कोर होता 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. त्याच्या दुप्पट धावा कमावलेल्या आहेत सॅम्युअल्स याच्या बॅटच्या जोरावरती संघ स्पार्टन्सने आणि धावा झालेल्या आहेत एकूण 18. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. सॅम्युअल त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे जी लोकप्रियता त्याने कमावलेली आहे त्याच प्रतिष्ठेप्रमाणे या पहिल्या षटकामध्ये खेळताना आपण पाहिलं. 24 चेंडू 34 धावांची गरज. सिद्धेश ही आक्रमक खेळाडू आहेत. आता पाहावं लागणार आहे की सिद्धेश कुठल्या रणनीतीने खेळणार. परशुराम शिंदे गोलंदाज. स्क्वेअर मारा ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा. यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धावा. 19 धावा. 52 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. हा चांगला पुल स्ट्रोक. पुन्हा एकदा एक टप्पा होऊन चेंडू कुंपणा बाहेर. 4 धावा. आरपीएल चौकार. जेव्हा
सॅम्युअल धावा जमवत होते पहिल्या षटकानंतर, तेव्हा असं वाटलं होतं की सिद्धेश यांचा विश्वास असेल की आपण स्ट्राईक रोटेट करूया, पण सिद्धेश आपला स्वाभाविक खेळ खेळत आहेत. आक्रमक फलंदाजी हा त्यांचा स्वाभाविक खेळ आहे आणि तेच दाखवताना पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. एकूण धावा 23, 52 धावांचा पाठलाग करताना 23 मध्ये 29 गरजेचे. पुन्हा एकदा चर्चा. तेवीस चेंडूंमध्ये 29 धावा गरजेच्या. पुन्हा एकदा सर्व खेळाडू एकत्र आले, चर्चा केली. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की जेव्हा कोणी आजारी असतं तेव्हा नातलग भेटायला येतात. तसं सामन्यामध्ये पण तसंच होतं. गोलंदाजाला मार पडायला लागली की सर्व भेटायला येतात. 23 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा तयार सिद्धेश. यावेळेला मात्र फ्लिक ऑफ द रेस्ट, चांगला ग्लान्स स्ट्रोक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंगॉनला हा चेंडू रोखला गेला. निखिल तिथे आहेत. एक धाव मिळाली. सॅम्युअल पुन्हा एकदा, ज्यांनी शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूंवरती 4 ठोकले होते चौकार, एक चौकार रोखण्यात आला होता, म्हणजे जवळजवळ 5 चौकार त्यांनी ठोकून दिले होते. 24 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यात. 22 चेंडूंमध्ये 28 धावा गरजेच्या. क्षेत्ररक्षणाची जमावट, थर्ड मॅन पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर. क्या बात है, क्या बात है. आरपीएल चौकार, आरपीएल चौकार. एकूण धावा 28 आणि हा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक. खरोखरच खरोखरच फार जबरदस्त. रिव्हर्स स्वीप फार निपुणतेने खेळणारे खेळाडू कमी होते, म्हणजे अँडी फ्लॉवर सारख्या खेळाडूंनी सुरुवात केली. केविन पीटरसन फार दमदाररित्या तो स्ट्रोक खेळायचे आणि टेनिस क्रिकेटमध्येही दमदाररित्या असे अनेक खेळाडू हा रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक फार निपुणतेने खेळतात आणि त्याच्यामध्ये सॅम्युअलचं सुद्धा नाव शुमार आहे. येस, टर्फ क्रिकेट आणि ओराम क्रिकेट दोन्ही क्रिकेटमध्ये सॅम्युअल एक मोठं नाव आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 28, 0 गड्यांच्या मोबदल्यात. नवदुर्गा 28 चेंडूंमध्ये 0 गडी जरी बाद झालेले असले तरी नवदुर्गा हा चांगल्या खेळाडूंचा एक संघ आहे, ज्यामध्ये उत्तम गोलंदाज, श्रेष्ठ क्षेत्ररक्षक आहेत. जर खेळाडू एकत्रित येतील, आपले खांदे शाबूत राखतील, विश्वास ठेवतील आणि जिद्दीने साहसाने येणारा खेळ खेळतील तर विजय त्यांचाही होऊ शकतो. अजूनही सामना बॅलन्स आहे. 21 चेंडू 24 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूवरती नजर नव्हती. 20 चेंडू 24 धावा. बघा, दबाव प्रत्येक डॉट चेंडूमुळे फलंदाज कितीही मोठा असला तरी थोडा का होईना येत असतो. हा मोठा स्ट्रोक आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या वरून 4 धावा. आरपीएल चौकार. एकूण धावा 32, 0 गड्यांच्या मोबदल्यात. 19 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. आतापर्यंत 6 चौकार सॅम्युअल यांनी ठोकलेले आहेत. 9 चेंडूंमध्ये 26 धावा.
32 धावा, एक चेंडू अजूनही शिल्लक. सॅम्युअल पुन्हा एकदा परशुराम. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा स्ट्रोक प्रयत्न होता पण यश मिळालं नाही. 22च्या रूपानं रन मिळालेले आहेत. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 33 धावांवरती बिनबाद. 33 विदाउट लॉस. टीम स्पार्टन while chasing 52 runs, now they have required 19 runs in next 18 balls. 19 धावा गरजेच्या 18 चेंडूंमध्ये. 19 धावा गरजेच्या 18 चेंडूंमध्ये 6 धावा प्रति षटका मागे गरजेच्या. अठरा चेंडूंमध्ये 19 धावा गरजेच्या. टिळकनगर परिसरातून याच मैदानावरती अनेक वेळा दमदार कामगिरी करत टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्या दिमागदार खेळीने नाव कमावणारे रमेश शर्माजी आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत. रमेशजी आपलं हार्दिक स्वागत. कालही रमेश सर आमच्या सोबत उपस्थित होते, आजही आपलं प्रेम देण्यासाठी रमेशजी आमच्या सोबत उपस्थित आहेत. रमेश सर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 18 गेंदे और 19 रन. सैमुअल 19 माफी चाहूंगा 10 गेंदों में 26 रन जिन्होंने बनाए हैं. समीर है गेंदबाज. व्यक्तिगत दूसरा और टीम के लिए तीसरा ओवर लेकर. क्या बात है. पहले हमने ताकत देखी, अब नजाकत भरा ये स्ट्रोक 4 रनों के लिए. अब टीम की रन संख्या 37, जरूरी रन रेट 5.29. 17 गेंदों में 15 की दरकार. 7 चौके और सातों के 7 चौके अलग अलग. कोई आक्रामक तो कोई निपुणता से, कोई नजाकत भरा, कोई ड्राइव तो कोई पूल स्ट्रोक या फिर ओवर द कवर्स. बहुत गजब के ये खिलाड़ी हैं. सैमुअल, मुझे तो लगता है इनके बैट में लकड़ी नहीं होगी, इनके बैट में फ्यूल होगा. सैमुअल इस प्रतियोगिता में हाईएस्ट रन स्कोरर भी है इस बार. ये इस बार हाथों में लपके गए. लेकिन बहुत ही शानदार बल्लेबाजी, जोरदार तालियां होनी चाहिए. बहुत कमाल की बल्लेबाजी कर सैमुअल लौट रहे हैं. अपने टीम को जीत की दहलीज पर लाकर सैमुअल चल रहे हैं. नए बल्लेबाज जुगल और सिद्धेश को यहां से समझदारी से बल्लेबाजी करनी होगी. अब भी मुकाबला 16 गेंदों में 15 पर बरकरार है. यहां से भी नवदुर्गा वापसी कर सकते हैं. नवदुर्गा 16 गेंदों में 15 रनों की दरकार. नवदुर्गा अपने आप को आशाओं की जंजीरों से बांधे हुए रखें. जब तक आप खुद को आशाओं की जंजीरों से बांधे हुए रखेंगे, आप भी लक्ष्य की ओर बढ़ते रहेंगे. एक बार खुद को आशाओं की जंजीरों से आपने मुक्त कर दिया तो शायद मुकाबला गंवा देंगे. उम्मीदें और आशाओं से लड़ते रहें, बरकरार रहें, मुकाबलों में कोशिश करते रहें.
ये छोटी गेंद है, इसे सिर्फ गाइड कर दिया है स्क्वायर लेग के क्षेत्र में। पहले रन तेजी के साथ पूरा किया सिद्धेश ने। अब स्ट्राइक पर आए हैं जुगल। अब 15 गेंदों में 14 की दरकार, 38 बने हैं 1 विकेट के नुकसान पर। यह तीसरा ओवर गतिशील है। समीर से उम्मीद है कि और 1 विकेट वो लपकाएं अपने संग नवदुर्गा के लिए। अब कुछ गुरु मंत्र उन्हें निखिल द्वारा दिया जा रहा है। सैमुअल इस प्रतियोगिता में सर्वोत्तम बल्लेबाजों की रेस में सबसे आगे। कड़ी धूप, 38 रन 1 विकेट के नुकसान पर। इसे गाइड कर दिया और शशि बहुत करीब इस गेंद के आ चुके थे, लेकिन इस गेंद को थर्ड मैन बाउंड्री का रास्ता दिखा दिया। बल्लेबाज थे जुगल। रन बने 42 1 विकेट के पतन पर। अब 14 गेंदों में 10 रनों की दरकार। थोड़े से महंगे साबित हो रहे हैं समीर। पहले ओवर में भी काफी महंगे साबित हुए थे। अमूमन बहुत इसे कहते हैं सूझबूझ भरी बल्लेबाजी। 43 रन 1 विकेट के पतन पर। 13 गेंदों में 9 जरूरी। सामने सिद्धेश, फिर एक बार उसी अंदाज में खेल दिया। इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ पहला रन तेजी के साथ। सिद्धेश का दूसरे रन के लिए प्रयास नहीं। चवालीस रन 1 विकेट के पतन पर 3 ओवर के समाप्ति के बाद। 8 रन जरूरी आने वाली 12 गेंदों में। 8 रिक्वायर्ड इन नेक्स्ट 12 डिलीवरीज। बहुत शानदार यह आयोजन रहा। रोहिणी प्रीमियर लीग। कुछ युवा और सीनियर टीम के मेंबर सामने आए। कुछ बने आयोजक, कुछ बने प्रायोजक। सभी के एक साथ आने से 8 टीमों के ओनर्स, कैप्टन्स और खिलाड़ी, चाहने वाले एक आए और एक बड़ी ही शानदार प्रतियोगिता का सह्याद्री मैदान में आयोजन हुआ। सहायता मिली प्रायोजकों की, जिनमें नाम शुमार हैं, जिनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। एजेस बिस्ट्रो, जयदीप ग्रुप, गामी ग्रुप, महाकाल अडेसिव, अन्नाज किचन, नवदुर्गा मित्र मंडल और तिलक नगर पद्मशाली एसोसिएशन। आप सभी का तहे दिल से शुक्रिया। सभी ओनर्स, आसिफ शेख जी, प्रवीण शिंदे जी, सनी बिंगरदिवे जी, शशि पुजारी जी, रोहन हीरे जी, संजीव अकुबत्तीन जी, नीलेश क्षीरसागर जी और विनोद नायर जी, आपका भी तहे दिल से शुक्रिया। कुशल जी, संजीव जी, अन्ना सर, विश्वकर्मा जी, आपका भी तहे दिल से आभार। अंपायरिंग पैनल में शामिल सुरेश जी, युवराज जी, म्हात्रे सर, आपका भी आभार। और स्कोरिंग पैनल में शामिल विशाल जी, आपका भी आभार। टॉनी, आपका भी आभार। संपूर्ण यूट्यूब टीम का, यानी श्री साई स्पोर्ट्स, आपका भी तहे दिल से शुक्रिया। रुक करते हैं मैदान की तरफ। 12 गेंदे, 8 रन जरूरी। सचिन, ऑफ स्टंप के बाहर की गेंद। नवदुर्गा 12 गेंदों में 8 रन बचाने थे। एक तो वैसे भी वाइड में मिल गया, खाने को नहीं निवाला और ससुर ने भेज दिया साला, खर्चा और बढ़ गया। 12 गेंदे 7 रन जरूरी। ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद अंदर आई। सचिन, 11 गेंदों में अब 7 जरूरी। क्या यहां से भी नवदुर्गा रोमांच बना पाएंगे? क्या यहां से भी अंतिम गेंद तक इस मुकाबले को सचिन लेके जाएंगे? 11 गेंदे 7 रन। तैयार सिद्धेश,
इनके लिए केवल ये एक बड़े शौक की बात हो, और मौका फिसल गया। मौका, साबन, समय हाथों से हमेशा फिसला करते हैं। इस बार स्टंपिंग भी फिसली। अगली गेंद सचिन, सामने सिद्धेश, यह कड़ा प्रहार है, इसे रोकना मुश्किल और संभले खिलाड़ी। दोस्त आप ठीक है? बहुत जबरदस्त एफर्ट था ये चौका मिला, लेकिन पूरे समर्पण के साथ उस खिलाड़ी ने इस गेंद को रोकने का प्रयास किया। यही खूबी है तिलक नगर के खिलाड़ियों की। बहुत दमदार प्रहार। 49 बने हैं, 3 रनों की दरकार। हार के करीब होने के बावजूद इस प्रकार का संपूर्ण समर्पण देखने लायक, सीख लायक। अगली गेंद सचिन के सामने सिद्धेश, फिर एक बार बल्ला घुमा के उसी प्रकार का स्ट्रोक खेलना चाहा था। 49 जरूरी, 49 बने हैं, 3 जरूरी। 8 गेंदों में 3, 8 गेंदे 3 रन। सचिन, यह अच्छी गेंद है क्या? यहां पर रन चुराना चाहेंगे, नहीं, खुद को रोका सिद्धेश ने, और जुगल ने भी मना कर दिया। 49 रन, 1 विकेट के पतन पर, 3 जरूरी 7 में। यह अच्छा स्ट्रोक है, केवल 1 रन। इसी अंदाज में चौथे ओवर की समाप्ति। चौथे ओवर के अंत में टीम की रन संख्या 50। अर्धशतक हो चुका है टीम स्पार्टन्स का, जहां पर आने वाले 6 गेंदों में रन बनाने हैं 2 टीम स्पार्टन्स को जीत के लिए नवदुर्गा के खिलाफ। नवदुर्गा इस प्रतियोगिता की बेहतर टीमों में से एक टीम। सहा चेंडूंमध्ये 2 धावांची गरज, 6 गेंदों में महज 2 रन। यह मुकाबला गंवाने वाली टीम रोहिणी प्रीमियर लीग में अपना सफर खत्म कर लेगी। नवदुर्गा का रास्ता थोड़ा मुश्किल लग रहा है, लेकिन नवदुर्गा संघ ने अपने चाहने वालों के दिलों तक का रास्ता, जी हां, दिलों तक का रास्ता तो हासिल कर लिया है। इस टीम ने बेहतरीन प्रदर्शन किया, आखिरी गेंद तक इस मुकाबले में बने रहेंगे जरूर, लेकिन अब तक जो इन्होंने क्रिकेट के खेल का प्रदर्शन किया है सराहनीय है। केवल 2 जरूरी, केवल 2 जरूरी। सिद्धेश जो पहली गेंद से मैदान में मौजूद हैं और जिन्होंने सैमुअल के जाने के बाद भी सूझबूझ से बल्लेबाजी की। केवल 2 जरूरी 6 गेंदों में। छह गेंदों में 2 जरूरी। वाइड का इशारा। निखिल बल्लेबाजी में अच्छे फॉर्म में नजर आए, गेंदबाजी में भी उन्होंने कई कारनामे इस प्रतियोगिता में किए, लेकिन यह उम्मीद नहीं, जब 6 गेंदों में 2 बनाने हो तो आप उसमें से वैसे भी 1 रन फ्री दे दें। केवल 1 जरूरी 6 गेंदों में।
Flick of the wrist, mid